आजची दिवसाची सुरुवात मस्त असं पांडुरंगाच्या दर्शनापासून झाली, त्यामुळे दिवस तर आजचा छानच जाणार होता। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज लवकरच आम्ही गेलो होतो पांडुरंगाच्या दर्शनासाठी। सकाळी 8 वाजता आलो होतो, तरी पण मंदिराच्या बाहेरपर्यंत रांग होती आणि म्हणूनच आम्ही लवकर आलो होतो आणि मस्त असं रांगेत उभारून दर्शन घेतलं। आणि लवकर आल्याचा हा एक फायदा झाला की गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाच्या पायाचं दर्शन झालं। आता माझं माहेर जरी पंढरपूर असलं ना, तरी या दिवसात काय पांडुरंगाचं नीट असं दर्शन होत नाही। आणि वारीची गर्दी तर काय सांगायची गरजच नाही, मला सगळ्यांना माहितीच आहे वारीत किती गर्दी असते ते। आणि आता पंढरपुरात तर पूर्ण एकदम असं भक्तिमय वातावरण आहे, त्यामुळे खूप छान वाटतं। तिथं सगळीकडे टाळ मृदुंगांचा आवाज असतो। दर्शन घेऊन जाताना मात्र तिथं प्रसाद वाटप होता, म्हणजे खिचडी आणि केळ वाटत होते। मग श्रीशाला केळ घ्यायचं होतं, मग तिथं केळ पण घेतलं आणि खिचडी पण घेतली। इथं पण छोटीशी जत्रा भरते, स्टॉल वगैरे लागले होते सगळीकडं आणि इथले स्टॉल वगैरे बघून ना मला पंढरपूरची वारी ना खूप मिस करत होते मी। आणि घरी आल्यावर मात्र श्रीशाची इथं खिचडी खायची चालू होती। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।